आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे 4 आहेत, आपलं 3 आहेत फायनल. आणि अभंगाला सुरुवात करण्यावरी चिंता विंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, काही जगात खरं नाही. हा, जगात फक्त 6 गोष्टी खऱ्या आहे. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. 1 देव सत्य आहे, 2 संत सत्य आहेत, 3 ग्रंथ सत्य आहेत, 4 जन्म सत्य आहे, 5 मृत्यू सत्य आहे आणि 6 ज्ञान सत्य आहे. हा म्हणा नाही तर नाही. आजारी तुम्ही नाही मग हा म्हणा नाही तर नाही म्हणा. चला परत ऐका नीट. या जगात 6 गोष्टी सत्य आहेत. 1 देव सत्य आहे, सत्य आहे देव. संत सत्य आहेत, ग्रंथ सत्य आहेत, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे. बाकी सगळं लबाड, प्युअर भामटेगिरी. संसार, पाहुणे, रावळे, भाऊबंद तर मेले, तो विषय राहिला नाही. भाऊबंद तर मेले सगळ्यांचे, मेले तेच बरं झालं. कारण भाऊबंद इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. मग जुने लोक घरचेच 5 पोरं होऊन द्यायचे, ते काय येडे होते? नको कोणला राम राम, आपलीच टोळी. आता खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाही, शेवटी आता रथ बनवायची पाळी आली. आता प्रेत नाथरात नेत आहात, वैकुंठ रथ वाडा मेला. भाऊबंद कपडे सुद्धा काढत नाहीत ना, आलाय का 2 बटणं काढतो बायको का बाज होती ना, असं गेलं 2 तू काढ. आता काहीच नाही राहिलं. आता लोक फक्त कडक कपडे घालतात, 2 टाइम जेवतात, उभ्यानं जेवतात, त्यांच्या बायका चपला घालून चपात्या करतात, लिफ्टनं वर जातात. नाही तर वागून लोक पूर्ण बिंडोक झाली. यावर आपलं मत काय? कुत्र्याला बिस्किट आहेत, काय नालायकांच्या बापांना भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडतात कुत्र्या बरोबर. काही नाही महाराज, काही नाही. फक्त 1 देव सत्य आहे, 2 संत सत्य आहेत, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे, कडवे 3 आहेत. हा अभंग विचार मांडणारा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. बोलत जायचं, यसला यस, नोला नो, पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा. आपल्याकडे उत्तर अभ्यास दोन्हींना आहे. अभ्यास कमी असल्यामुळे आज देता नाही आलं, महिन्यानं देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी धोंडीराम देवराव समाळ चव्हाण यांच्या प्रथम शरदाच्या योगाने गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष, लॉनचे मालक, गायकवाद गुणीजन महिला आघाडीच्या बाया, बचत गटाच्या बाया, कॉलेजच्या पुरी बिरी, दारुडे बिरुडे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव घेतलं नाही. हा, दारुडे बिरुडे, जुगारे बिगारे, मटके बिटकेवाले, आकडे बिकडेवाले, भंगार भुंगार सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. हा, पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तन श्राद्धाचं आहे, थोडासा किचकट मुद्दा आहे पण फिट. जनरली श्राद्धाला अभंग आमच्या महाराज मंडळीकडे आहेत. पिंडपदावरी दिला आपुले करी, माझे झाले गायावर जन, फिटले पितरांचं ऋण. हा जनरली कीर्तनकारांचा अभंग जनरली. किंवा क्षणोक्षणी ह्याची करा विचार करा, किंवा अजून लईच लई हे साथी आली वळगा सारंग धरून अशी अभंग आहेत. आता तुम्ही म्हणाला हा अभंग श्रद्धाला कसा बसवायचं काम आपलं. अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलत जायचं. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला आहे, त्याच्यामध्ये राहायचं बरं का, भामटेवाली बसायचं नाही. हाला हा म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं. माणसाने जन्माला यावं किंवा नाही, हाला हा म्हणा, नाहीला नाही म्हणा. आता घुसलं बरं का आपण, पुढे लय उत्तर आहेत, फटाफटा फक्त बोलत जायचं. माणसाने जन्माला यावं किंवा नाही, ना हा म्हणा नाही तर नाही म्हणा, यावं फायनल. आता तुम्ही नाही म्हणल्या तरी यावंच लागणार आहे आणि हा म्हणल्या तरी यावंच लागणार. म्हणजे माणसाला जन्माला यावंच, फायनल झालं ना, यावंच. पुढं पहा बरं का, आता सुरुवात झाली, यावंच लागेल. पुरुष मंडळी, माणसाला जन्माला यावं लागेल याच्यात तर शंका नाही, पण त्याला कशासाठी यावं लागेल याचं उत्तर काहीतरी असणार आहे. आणि त्याचं उत्तर आहे, मागील जन्माचे भोग भोगून संपण्यासाठी यावं लागतं. उत्तर
17वा अध्याय. जाण जाणीजे फुले मानत जाणीजे बोले आणि भोगे जाणीजे केले कर्म पूर्व जन्मीचे. 9वा अध्याय. आगा कर्मी जे उरावे. अजून पुरावा गाठा. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. बैरा झालो नरने येता. साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली. त्याने वाचा पंगू झाली मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी 4 वेद मुखदगत वाणी. गर्वामध्ये झाली सर्व हानी. 8वा अध्याय. 9 स्वर्गाधिपती झाला राटी भांबवला आणि भुजंग पावला. अजून पुरावा नाट. नाट टाळकर यांचं सगट. नाट महाराज बिराज कोणी असले तर नाट. मी तवानात अपराधी कर्म नीट नीट आहे का नाट. मी तवानात अपराधी कर्म हिनमती बंद बुद्धी नीट आहे का. मी तवानात अपराधी कर्म हिनमती बंद बुद्धी तुझ्या आठवले नाही कधी वाची कृपाने दी माय बापा. नाही ऐकले गायले गीत धरिली राज सांडिले हित नावडे पुराण बसले संत केली बहुत परनिंदा. करू नाही तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा. नाही केले तीर्थाचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण. नाही संत सेवा घडले दान पूजाव लोकन मूर्तीचे. असंग संग घडले अन्याय बहुत धर्म उपाव. न कळे हित नाही बोलू आठवते. आप आपल्या घात करू शत्रू झालो मी दावे दारू. तू तो कृपेचा सागरू आणि उतरी पार तू का म्हणे. पुन्हा कधीही आयुष्यात बरळायचं नाही माझ्यावर वाईट दिवस का आले. ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं कर्म तपासायचं आणि गपरायचं. कारण तुम्ही आलात कशाला बॉम्बाला सगळं भोगायला. बरं भोगायचंय सुटका आहे का. गाथा गाथा मालकरी मंडळी इनेकरी चोपदार विपदार दिंडी वारकरी मंडळी महाराज बिराज गाथा गाथा. कर्मे रावण असा गेला कर्मे दशरथ पितृयोग मेला. कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीतादेवी. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी तुम्हाला जन्माला यावंच लागतं. हे भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. यावर आपलं मत काय. पहिला प्रश्न महिलांनी उत्तर दिलंय जन्माला यावंच लागेल. यावं लागेल ना आल्यावर भोगायचं. असं बरळायचं नाही माझंच वाईट का झालं मला तर असा नवरा कसा मिळाला माझी सून खाट्याळ कशी मिळाली. मागचं वसूल करायचं आणि गपरायचं. याला सुटका नाही. पुरावा एकाच वाक्यात पुरावा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. त्याच्या पुढे ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. जटायू रामाच्या मांडीवर मेला. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला. दशरथ बायकोच्या मांडीवर आणि रावण रामाजवळ. दशरथ बायकोच्या मांडीवर जटायू रामाच्या जवळ. कुणाचे दिवस कसे फिरतील सांगता येत नाही. गमेंड कमी करा. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली. लबाड बोलायचं नाही. आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून. आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या आणि तिला विचारा फक्त कसं काय चाललंय. तो आणि झोडाया माणूस मिळाला तिला. तिला जर म्हणणं ना धाकट्याचं लगीन करते का ती म्हणती तसा देवाला सोडीन पण त्याचं लगीन नाही करायचं. का भावाची मुलगी काही झालं तर करायची टाळावा. टाळावा म्हणजे कोणाचं जमलं असेल तर त्याला आता कीर्तन संपल्यावर फोन करून सांगा भाऊ मी कीर्तन ऐकलंय तू कोणची कर तिकडं माई मला नको. का का महिला मंडळ का काही झालं तर तो सुनेचा बाप आहे आपला भाऊ आहे. आपला भाऊ आहे तो पण तिचा बाप आहे. उद्या प्रसंग येईल तेव्हा तो मुलीचीच बाजू घेणार. बहिणीची कशी घेईल. कशी घेईल तो बहिणीची. येणार का उद्या भांडण झालं तर तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का गुड्डीची काही म्हणणं नाही पण आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. वयामानानं आपली बहिणी अडपड झाली नाही तर गुड्डी खास तशा गुड्डीनं गोळ्या सुरू केल्या तिला आणि गुड्डीच्याच गोळ्याने ती नीट होईल. दुसऱ्या गोळ्या चालत नाही. आपण करायला जातो एक पण होतं एक. करायला गेलो आधार झालो निराधार. असं करायचं नाही कधी. त्याची उत्तर ऐका. आता उत्तर नीट ऐका. काही जरी झालं तर स्वार्थ सोडून माणसं प्रेम करू शकत नाही. एक जन्माला यावं लागतंय आणि आल्यावर ते भोगायचं आहे. तिथं सुटका नाही कोणाला. इथं रामाना नाही सुटलं तर तुम्ही कोण सुटणार. रामाचा बाप नाही सुटला ना आपण का वळवळ करायची घेण्याची. पहिला फायनल मुद्दा आहे मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी जन्माला यावंच.
बस फायनल झालं. आता आपण आलोय, आता भोग संपले की जावं लागेल. जायचं किंवा नाही. काय स्पीड बसलं कीर्तन. एवढ्याला कळलं पण एवढ्यांना कळालं. हा आता ऐका, आपल्याला जन्माला यावं लागेल, आल्यावर भोग भोगायचे आणि जायचं. पुरावे सगळे तुम्हाला सांगितले. आता जायचं हे निश्चित आहे, पण भोगल्याशिवाय नाही. मग काही माणसं चालू चालू गेली, काहींना अख्खं गाव कटाळलंय. पडेल 3 वर्ष झाली खाटाव, पाहुणे भेटायचे बंद झाले. मरणच तर भेटा का. पाहुण्याने उलटा फोन केला, म्हणले कसं काय, म्हणले आहे अजून. ती आयला मरण म्हातार नाही, म्हातार मारणार नाही. सगळी वसुली झाल्याशिवाय सुटका नाही. काही माणसं औषध पिऊन वाचली, मागून नळी घालून आणली, पुढं काढली, मोकळे झाले, ठणठणी झाली. मग ते दिंडी 3 एकरी झाले ना, आमच्या बोकांडे आले ते झाले. काही माणसं औषध पिऊन मेली नाहीत, काही माणसं चालू चालू मेली, काहींच्या अंगावरून गाडी गेली, वाचली. तुमचं भरून. आणि 3 शब्द सांगू तुम्हाला. तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार, तुमचं लग्न जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हाच येणार, आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. वळवळ नाही करायची. कोणी, मला वाटतं आपल्याला वाटतं कोणी कोणी जन्माला येणार नाही, तुम्ही त्या घरात येणार. तुमचा जन्म तुमच्या हातात नाही, वळवळ करायची नाही. तुमचं मरण तुमचं जिथे येणार तिथे येणार, आणि तुमचं लग्न जिथे शिवणार तिथे शिवणार. ज्यांनी बळच केले ते कचेरीत गेले, पैसे भरून मोकळे झाले, आणि दुसरी करून मोकळे झाले. हा, बळत नाही, लग्न विग्न नाही, जिथं होणार तिथं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला माझा जावाई कोण असेल. पार्टी तगडी. आणि ही श्रीमंत माणसं डोक्यात कमी असतात, म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. पैसे कोणाकडे नाही, राज्याला भेजा नाही, त्यांच्याकडेच. इतरांकडे पैसा नाही. आणि रावण डोक्यात कमी, इस्टेट मोकार, अख्खी लंका सोन्याची, आणि पैशावाला गडी. रावणानं सांगितलं माझा जावाई कोण असेल. ब्रह्मदेवाने त्याला डायरेक्ट सांगितलं ते नदीच्या कडेला मासे धरते ते तो जावाई. ते मासे धरणारा जावाई म्हणल्यावर रावण बिघाडलं, डोक्यात कमी अगोदरच, आणि त्याच्यात सटका बसला त्याला. बिघाडलं. त्यानं लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं इकडे या, हे नळ्या नळ्या खा, खांड खा, गाणं बिना ऐका, याचा गेम करा. हे मिळालं पाहिजे गेम. एवढे पैसे मारून आणले हो घ्या. कार्यकर्ते गेले, नळ्या नळ्या हाणल्या, खांड खाले, गाणे गुणे ऐकले, आणि यांनी त्याला गाठवलं. त्यांनी तेवढला त्याच्या पायाचा अंगठा तोडला आणि दिलं पाण्यात टाकून. ते गेलं वाहून. याला वाटलं मेलं, पण देव राखेता या मारेल कोण. त्याला देव सांभाळतो, त्याला माणूस काय मारेल. ते गेलं नदीनं वाहत गेलं आणि एका झाडाला अडकलं. ते खोडाला धरून बसलं. ते अशा नगरीजवळ अडकलं, त्या नगरीचा मेला होता राजा. आणि त्या नगरीचा नियम असा होता, जो सकाळी दिसन तो राजा, दिवस उगता सापडले, झाडाला धरेल. आणलं धरून, झाला राजा. त्यानं रावणाची पोरगी बायको केली. रावणानं जावाई धोंड्याला बोलवला, आणि धोंडा जेवल्यावर रावण म्हणला माझी मुलगी मासे धरणाऱ्याला जाणार होती, ती मी राजाला दिली. तोच मी आहे. हा पाय, हा बोटाचा तुटेला अंगठा तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम. तुमचं लग्न जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं येणार तिथं येणार. याला चान्स नाही, भोगावाच लागेल. झालं बरं का फायनल. आता भोगून संपल्या, भोगून संपल्या जावं लागेल. मग जायचं कधी. भोगल्यावर. तसं जायचं नाही. आता उत्तर ऐका, कधी जायचं. उत्तर, आता काही माणसं म्हणतात तो पंढरपूरला मिळाला, दिंडीत मिळाला म्हणजे तो भाग्यवान होता. तसं नाही, तो आजारीच होता. काही माणसं म्हणले तो माळकरी होता. बावळाट कल्पना या. काही म्हणले तो काशीला गेला आणि त्याला काशी करेल होती. काशीला जाणारी याडपाट ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. ही आपली बावळाट काशीला जाते आणि मी दाव्याचं खात नाही. कानपाड फोडीन. काशीचा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं. याला झक मारा गेला काशीला तू.
तिकून आला तर काही दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाईली निघली, हीच काशी झाली. तू गेला तर काल काशी ह्याला गेला मरायला. आणि काशीची हाऊस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. ये हिन मी हुनीन ये सगळं गचपान घेऊन निघाली काशी. आणि नवराजन म्हणणार जमणार नाही, आले आडवे नाही, चांगला होऊन द्यायचा. निघाले होते काशीला, तर घातला आडवं तंगड. मग तो म्हणतो साहेबाई मी तरी 15 दिवस सुखी राहील. ए बऱ्या ए बस करी. आणि काशीला आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा नेणं धंदा आहे. ते काय त्याला काय गेलंय, पैसे उरत्या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाच्या बायकोला गजरा, दोन्ही काशा खुश. ही काशी खुश आणि घरातली काशी खुश. महाराजांची भाषा आहे, महाराजांची, माझी नाही. महाराज मंडळी घरी गेलं, ओवी उचका 12व्या अध्यायात ओवी आहे. मोक्ष देवन उदार होय कीर काशी, शरीर तये ठाई वेच किजे. शरीर तिथे ठेवावं लागते, काशी भिशी चालत नाही. ऐका आता, काही माणसं म्हणतील तो माळकरी मेला नीट होता, काही म्हणतील तो सोमवारी मेला म्हणजे भाग्यवान होता. हा बावळाटपणा चालत नाही. हा, उद्या मी पोपट्यावानी बोलतोय, मराठ्या टायमाला अंडे मागू शकतो, काय गॅरंटी आहे का? या असं नाही चालत. काही उठायचं नाव ते कोणताही जमत का? बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्या गावातून सीता आणतो, काय त्या कथेला अर्थ? या असं नाही. त्याला आता तुम्हाला मरून सुद्धा दाखवणार, स्वर्गात नेऊन घालणार, मग खाली आणून सोडणार. आता लय बारीक आहे का? कधी मारायचं नाही, मग यादी लिहून घ्या. कधी मारायचं नाही, यादी नीट आहे का? भोग भोगायचे आणि पुरे झाल्यावर जायचं, भोगेपर्यंत सुटका नाही. मग काही माणसं रिटायर झाल्यावर तरी मिळली नाहीत, काही सर्व्हिसला असतानाच गेली. ऐका आता, कधी मारायचं ऐका. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. अटी आहेत मारण्याच्या, 6 अटी आहेत. ऐका, एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मारताना इंद्रिय टवटवीत असावात, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. ऐका आता एकाची माहिती. माणसाचा मृत्यू दिवसाच व्हावा. 2, शुक्ल पक्ष असावं,